नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 10वी नंतरचे करिअर पर्याय किंवा 10वी नंतर आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करता येतं. ओके, हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. ओके, तर आपण 10वी नंतरचे करिअर पर्याय कोणकोणते आहेत ते बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वी नंतरचे महत्त्वाचे करिअर पर्याय समजून घेणार आहोत. 10वी हा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आज घेतलेला निर्णय तुमच्या भविष्यातील दिशा ठरवू शकतो. ओके, म्हणजे 10वी नंतर आपल्याला कशामध्ये करिअर करायचं आहे किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं काम करता येतं किंवा करता येईल, यासाठी आपण 10वी हा जो तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, त्या टप्प्यावरती आपण योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही 10वी मध्ये योग्य निर्णय घेतला, तर तुमचं आयुष्य हे काय होणार आहे, सुकर होणार आहे किंवा 10वी नंतरच आपण एक चांगला पर्याय जो आहे करिअरच्या बाबतीत हा निवडू शकतो. म्हणजे आज आपण घेतलेला निर्णय हा तुमच्या भविष्यातील दिशा ठरवू शकतो. म्हणून आपण जर 10वीत असाल, तर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. यामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी असतात, त्या माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर यानंतर आपण बघूया, की 10वी नंतर निर्णय घेणं हा का महत्त्वाचा आहे. ओके, 10वी नंतर योग्य निर्णय घेणं किंवा योग्य शाखा निवडणं हे का महत्त्वाचं आहे, तर याच्यावरच काय असणार आहे, आपले करिअर डिपेंड असणार आहे. ओके, 10वी नंतर आपण कोणती शाखा निवडतो त्यावर पुढील शिक्षण आणि करिअर अवलंबून असते. मित्रांनो, चुकीचा निर्णय घेतला तर 2-3 वर्ष वाया जाऊ शकतात. म्हणून निर्णय हा घाईत न घेता माहिती माहिती घेऊन घ्या. ओके, तर निर्णय का महत्वाचा आहे आपण इथं बघितलेला आहे. का महत्वाचा आहे, तर आपले आपण जर एक चुकीचा निर्णय घेतला तर आपले 2-3 वर्ष वाया जाऊ शकतात. त्यानंतर आहे करिअर निवडताना मुख्य पर्याय कोणते किंवा 10वी नंतर तुमच्याकडे वेगवेगळे मुख्य पर्याय कोणते असतात. ओके, तर हे टोटल 6 मुख्य पर्याय असतात. त्यामध्ये पहिला जो पर्याय असतो तो असतो आर्ट्स. ओके, 10वी केल्यानंतर तुम्ही आर्ट्सला जाऊ शकता. त्यानंतर दुसरा जो पर्याय असतो तो असतो कॉमर्स, तिसरा असतो सायन्स, चौथा असतो डिप्लोमा, पाचवा असतो ITI, सहावा असतो स्किल कोर्सेस. ओके, हे 6 पर्याय तुम्हाला 10वी नंतर एक करिअर म्हणून निवडता येतात. यातला प्रत्येक पर्याय हा काय आहे, योग्य आहे. पण फक्त तो तुमच्यासाठी योग्य असला पाहिजे. ओके, हे 6ही पर्याय काय आहेत, योग्य आहेत, पण तो तुमच्यासाठी काय असला पाहिजे, योग्य असला पाहिजे. तर तुमच्यासाठी काय योग्य आहे हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल, तर तुम्हाला करिअर काउन्सलर म्हणून करिअर काउन्सलर असतील किंवा तुम्हाला तुम्हाला तुमच्या क्षमता माहित असल्या पाहिजेत किंवा एखाद्या करिअर काउन्सलरचा तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल. आणि जेणेकरून तुम्हाला या 6 क्षेत्रामध्ये किंवा तुमच्याकडे जे वेगवेगळे पर्याय आहेत, यातला तुमच्यासाठी कोणता योग्य आहे हे तुम्हाला समजेल. त्यानंतर त्यातला जो पहिला पर्याय आहे, 10वी नंतर तुम्ही एखादी शाखा निवडत असाल, त्याच्यामध्ये फर्स्ट जो पर्याय आहे किंवा फर्स्ट जी शाखा आहे ती आहे आर्ट्स. आता आर्ट्स म्हणजे म्हटलं की लोकांना काय वाटतं की ही एकदम सोपी शाखा आहे आणि इथे कसंही आपण पास होऊ शकतो किंवा अं, सहज आपण ही शाखा पूर्ण करू शकतो किंवा हा कोर्स जो आहे आर्ट्स मधून तो आपण पूर्ण करू शकतो. आता आर्ट्स मधून तुम्हाला काय काय करता येतं, तर आर्ट्स मध्ये तुम्हाला UPSC, MPSC देता येते, लॉ करता येतो, जर्नलिझम आहे, सोशल वर्क आहे, यासारखे मोठमोठे करिअर पर्याय तुम्हाला आर्ट्स मधून काय असतात, उपलब्ध असतात.
आता यावरून आपल्याला समजेल की आर्ट्स हे काय आहे, वाटतं तेवढं सोपं नाही. म्हणजे तुम्ही यातील कोणत्याही एका क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल, जसं UPSC असेल, MPSC असेल, लॉ असेल, जर्नलिझम असेल किंवा एखादं सोशल वर्क करण्याची तुमची इच्छा असेल, तर हे एवढं सोपं नाही. म्हणजे आर्ट्स शाखा ही सोपी नाहीये. यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यामध्ये जसं की वाचन असेल, लेखन असेल, ओके, ज्या त्या क्षेत्रानुसार आपल्याला त्याच्यामध्ये चांगली आपल्याला सुधारणा करावी लागेल किंवा त्यामध्ये आपल्याला आपण टॉप असायला पाहिजे. ओके, तर ज्यांना या क्षेत्रामध्ये कुणी यायचं आहे किंवा कुणी आलं पाहिजे, तर ज्यांना वाचन, लेखन किंवा समाजकारणाची आवड आहे किंवा समाजकारण आवडतं, त्यांच्यासाठी आर्ट्स एक आहे, उत्तम आहे. ओके, यानंतर आहे दुसरी जी शाखा आहे, कॉमर्स शाखा. ओके, त्यानंतर आपण कॉमर्स शाखेला सुद्धा जाऊ शकतो. कॉमर्स शाखा बिझनेस आणि फायनान्स क्षेत्रासाठी योग्य आहे. ओके, ज्या मुलांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना बिझनेस किंवा फायनान्स मध्ये यायचं असेल किंवा क्षेत्रामध्ये काम करायचं असेल, तर कॉमर्स शाखा ही काय आहे, महत्वाची आहे. जर तुम्हाला अकाउंटन्सी, बिझनेस, बँकिंग मध्ये रस असेल, तर तुम्ही कॉमर्स घेऊ शकता. ओके, जर एखाद्याला बँकिंग क्षेत्र आवडतं, साधं एक्झाम्पल बघायला झालं तर आपल्या आजूबाजूला बँक असतात, बँक मध्ये जे अधिकारी ज्या पद्धतीने काम करतात, ओके, म्हणजे त्या पद्धतीनं काही विद्यार्थ्यांना आवड असू शकते की अशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल किंवा त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल असेल की त्या पद्धतीने तो काम करेल. म्हणजे कॉमर्स मधून तुम्हाला बिझनेस किंवा फायनान्स क्षेत्रात काम करता येते. तुम्हाला अकाउंटन्सी किंवा बिझनेस आवडत असेल, बँकिंग आवडत असेल, तर तुम्ही काय करू शकता, कॉमर्स ही शाखा निवडू शकता. आता कॉमर्स केल्यानंतर पुढे काय आहे, तर ज्या काय वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील किंवा एक टॉपचे कोर्सेस आहेत, ओके, ते तुम्ही करू शकता. त्यामध्ये CA आहे. CA म्हणजे आपल्याला माहिती आहे की चार्टर्ड अकाउंटंट. आता चार्टर्ड अकाउंटंट ची एक्झाम क्वालिफाय होणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. त्यासाठी आपल्याला खूप सारा अभ्यास करावा लागतो. खूप अपयशही झेलावं लागतं ते बऱ्याचदा. त्यानंतर आहे CS म्हणजे काय, तर कंपनी सेक्रेटरी. एक ते 10वी-12वी नंतर तुम्हाला कंपनी सेक्रेटरी चा कोर्स करता येतो. म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जे काही सेक्रेटरी पोस्ट असते किंवा त्याच्यावरती आपल्याला काम करता येतं किंवा B.Com करता येतं, MBA करता येतं. असे बरेच सारे पर्याय काय आहेत, तुम्हाला कॉमर्स केल्यानंतर उपलब्ध आहेत. पण हे पर्याय कशाशी निगडीत आहेत, तर ते बिझनेस असेल, फायनान्स असेल, अकाउंटन्सी, बँकिंग असेल. ओके, यानंतर तिसरी जी शाखा आहे ती सायन्स शाखा. ओके, जे आताच्या घडीला सगळ्यात जास्त विद्यार्थी या शाखेला ऍडमिशन घेतात. सायन्स शाखा ही दोन प्रकारची असते. आपल्या सर्वांना माहित आहे की सायन्स ही शाखा आहे, ही दोन प्रकारची असते. याच्यामध्ये एक शाखा जी आहे ती PCM आहे आणि दुसरी जी आहे ती PCM. आता PCM म्हणजे काय, ओके, तर जे काही तुम्ही 11वी-12वी सायन्स करत असताल, तर त्यावेळेस तुम्हाला जे काय मेन सब्जेक्ट असतात सायन्सशी निगडीत, ते कोणते असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो. याचं काय केलेलं आहे, परत वर्गीकरण केलेलं आहे. PCM म्हणजे काय, तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. जर तुम्हाला गणित आवडत असेल तर तुम्ही PCM निवडू शकता किंवा PCM निवडा. जर बायोलॉजी आवडत असेल तर PCB निवडा. सायन्स घेतल्यास, जर तुम्ही 11वी-12वीला सायन्स घेतल्यास, आपल्याला इंजिनियर, मेडिकल, फार्मसी, NDA सारख्या क्षेत्रामध्ये काम करता येतं किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, NDA मध्ये पर्याय उपलब्ध असतात. ओके, इंजिनिअरिंग मध्ये भरपूर सारे पर्याय आहेत, मेडिकल क्षेत्रामध्ये भरपूर सारे पर्याय आहेत, फार्मसी मध्ये सुद्धा भरपूर आहेत. त्याचबरोबर NDA सारख्या एक्झाम देऊन तुम्ही NDA मध्ये वेगवेगळे जे पर्याय उपलब्ध आहेत, ते तुम्ही काय करू शकता, निवडून तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करू शकता किंवा तुमचं ते
करिअर होऊ शकतं. आता इंजिनिअरिंग मध्ये सांगायचं झालं तर भरपूर साऱ्या ब्रँचेस आहेत, जसं कम्प्युटर इंजिनियर आहे, इलेक्ट्रिक इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. ओके, अशा बऱ्याच साऱ्या इंजिनिअरिंग मध्ये पण काय आहे, आता नवीन आलेलं आहे AI. ओके, हेही तुम्हाला इंजिनिअरिंग मधून शिकता येतं. नंतर मेडिकल मध्ये सुद्धा BA MS असेल, BHMS असेल, BDS असेल. ओके, हे तुम्हाला करता येतं. फार्मसी आहे, फार्मसी मध्ये पण B.Pharm केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे स्पेशलायझेशन, फार्माकोलॉजी आहे, विजिलन्स आहे, फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे. ओके, भरपूर सारे काय आहे त्याच्यामध्ये पर्याय राहतात. NDA मध्ये सुद्धा भरपूर सारे पर्याय आहेत. तर जे काही वेगवेगळे पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध असतात ते तुम्हाला सायन्स मध्ये मिळवता येतात. म्हणून आजच्या घडीला सगळ्यात जास्त विद्यार्थी हे सायन्स शाखा निवडतात. त्यानंतर चौथा जो पर्याय आहे 10वी नंतर, तो आहे डिप्लोमा पॉलिटेक्निक्स. ओके, डिप्लोमा पॉलिटेक्निक्स हे तुम्ही 10वी नंतर करू शकता. डिप्लोमा हा 3 वर्षाचा टेक्निकल कोर्स आहे. 10वी नंतर थेट पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेता येतो. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. म्हणजे 10वी केल्यानंतर तुम्ही पॉलिटेक्निक्स मध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस, जसं की कम्प्युटर असेल, इलेक्ट्रिक असेल, मेकॅनिक्स असेल. ओके, हे पॉलिटेक्निक्स हा 3 वर्षाचा कोर्स हे तुम्ही पूर्ण केला त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकतो. त्यानंतर पाचवा जो पर्याय आहे 10वी नंतर तो आहे तुमच्याकडे ITI, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्याला आपण म्हणतो. ITI सगळ्यांना माहिती आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. म्हणजेच काय, मराठीत बघायचं झाले तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था. म्हणजे वेगवेगळे जे काय 10वी नंतर, जसं की इलेक्ट्रिशियन असेल, फिटर असेल किंवा मेकॅनिक असेल. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, करिअर करू शकता. ITI मध्ये 1 ते 2 वर्षाचे तांत्रिक कोर्स असतात. ओके, जसं आपण आताच म्हटलं की इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिकल आहे, फिटर आहे, मेकॅनिक्स आहे. ओके, तर या क्षेत्रात लवकरच काय तुम्हाला होऊ शकते, नोकरीची संधी मिळू शकते. ज्यांना प्रॅक्टिकल काम आवडतं त्यांच्यासाठी ITI हा पर्याय योग्य आहे. प्रॅक्टिकल काम जसं की वेल्डर असेल. ओके, म्हणजे काही तुम्हाला टेक्निकल गोष्टी करता येतील किंवा टेक्निकल गोष्टीमध्ये प्रॅक्टिकल किंवा टेक्निकल गोष्टी मध्ये आवड असेल, प्रॅक्टिकल तुम्हाला काम करायला आवडत असेल, तर तुम्ही ITI करू शकता. ITI केल्यानंतर तुम्ही डिप्लोमाला, पॉलिटेक्निकला जाऊ शकता, डायरेक्ट क्लिअरला. भरपूर सारे पर्याय काय आहेत, उपलब्ध आहेत. त्यानंतर सहावा जो अं, सहावे जे क्षेत्र आहे किंवा सहावा जो पर्याय तुमच्याकडे आहे तो आहे स्किल बेस्ड कोर्सेस. ओके, भरपूर सारे स्किल बेस्ड कोर्सेस 10वी नंतर तुम्ही करू शकता. आजच्या डिजिटल युगात स्किल बेस्ड कोर्सेस खूप महत्वाचे आहेत. डिजिटल मार्केटिंग असेल, ग्राफिक डिझायनिंग असेल, कम्प्युटर कोर्सेस असतील. कम्प्युटर कोर्सेस मध्ये MSCIT असेल, AI असेल. आता AI चे भरपूर सारे वेगवेगळे कोर्सेस आलेले आहेत. त्यानंतर ग्राफिक डिझाईन असेल, जसं आपण मगाशी म्हटलं की, किंवा डिजिटल मार्केटिंग आहे. कम्प्युटर कोर्सेस मध्ये CCC आहे. ओके, म्हणजे टायपिंग तुम्ही करू शकता. टॅलीचे, कॉमर्सच्या संदर्भात जे कोर्स आहे, टॅली आहे, ते करू शकता. म्हणजे हे स्किल बेस्ड कोर्सेस आहेत. याने तुम्हाला काय होतं, जॉब मिळण्यास किंवा तुमचं करिअर त्या क्षेत्रामध्ये घडवता येईल स्किल बेस्ड. स्किल बेस्ड कोर्सेस हे सपोर्टिव्ह कोर्सेस असतात. जसं तुम्ही B.Com ला गेला तर तुम्ही टॅली करणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या सॉफ्टवेअर हँडल करणं गरजेचं आहे. सगळे स्किल बेस्ड कोर्सेस आहेत ते तुम्ही केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे टेक्निकल गोष्टी ज्या आहेत, ओके, स्किल जे आहे तुमची चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो. त्यानंतर 10वी नंतर किंवा 12वी सोबतही हे करतात. हे जे कोर्स आहेत 10वी बरोबर तुम्हाला करता येतात किंवा 12वी बरोबर करता. जेवढे तुम्ही लवकर कोर्सेस करता त्यावर, तर ते तुम्ही कोर्सेस, ते टेक्निकल स्किल तुमच्याकडे काय होणार आहे,
लवकरच अवगत होणार आहे आणि तुम्हाला त्यातल्या एखाद्या क्षेत्रामध्ये काम करण्यास लगेच तुम्ही सुरुवात करू शकता. त्यानंतर योग्य स्ट्रीम कशी निवडावी? त्यावरचा आगळ्या आपण काय केलेलं आहे, योग्य निर्णय कसा घ्यावा किंवा त्याला आपण म्हणतो योग्य स्ट्रीम कशी निवडावी किंवा कोणकोणत्या स्ट्रीम आहेत हे सगळं बघितलेलं आहे. योग्य स्ट्रीम कशी निवडावी? तर स्ट्रीम निवडताना 4 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता स्ट्रीम तर भरपूर सारे आहेत. आपण 6 पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात ते आपण बघितलेलं आहे. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आहे, आय-टी-आय आहे, पॉलिटेक्निक आहे किंवा स्किल बेस्ड कोर्सेस आहे. तर यातलं काय निवडायचं? ओके. किंवा यातली स्ट्रीम कोणती निवडायची? हे निवडत असताना आपण 4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची आवड. ओके. यातल्या कोणत्याही स्ट्रीमला जाताना किंवा कोणताही कोर्स निवडताना सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची आवड आहे का? मला आवड आहे का? तर तुमची आवड काही जणांना असाही प्रश्न पडतो, की माझी आवड काय हे मला समजतच नाही कारण. तर आवड कशी ओळखायची? हे आपण पाठीमागेच बघितलेलं आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तो व्हिडिओ YouTubeवरती आहे. ओके. म्हणजे आपली आवड आपण कशी ओळखायची? हे आपण पाठीमागे बघितलेलं आहे. म्हणजे तुमची आवड तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुमचे गुण तुम्हाला माहीत असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या प्लस पॉइंट कोणते आहेत, तुमचे मायनस पॉइंट कोणते आहेत, त्याला आपण निगेटिव्ह पॉइंट म्हणतो. ओके. जर निगेटिव्ह पॉइंट असतील तर ते तुम्ही इथे क्लिअर केले पाहिजे. आणि त्या पद्धतीने काय केलं पाहिजे, तुम्ही स्ट्रीम निवडली पाहिजे. त्याचबरोबर तुमची कौशल्य तुमच्याकडे कोणकोणती कौशल्य आहेत. कौशल्य म्हणजे वेगवेगळे तुम्ही स्किल बेसिस जे कोर्सेस केलेले आहेत, त्यावरूनच तुम्ही काय करू शकता, वेगळी स्ट्रीम निवडू शकता किंवा भविष्यातील संधी जसं आता AI मध्ये भरपूर साऱ्या संधी आहेत. ओके. वेगवेगळे तुम्ही AI मध्ये काम करू शकता. ओके. म्हणजे भविष्यामध्ये आपण कोणत्या क्षेत्राला जास्त डिमांड येईल त्यानुसार आपण काय करायचे स्ट्रीम निवडायची आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण पारंगत व्हायचे. त्यानंतर बघा महत्वाचं आहे की तुम्ही कोणतीही स्ट्रीम निवडत असताना या चारही गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि या चारही गोष्टी बघितल्यानंतरच तुम्ही काय करायचे स्ट्रीम निवडायची आहे. कुणाच्या सांगण्यावरून म्हणजे जसं की मित्राने घेतली म्हणून मित्राने आर्ट्सला घेतलं म्हणून तुम्ही पण आर्ट्सला गेलाय किंवा एखाद्याने सायन्सला घेतलं म्हणून तुम्ही सायन्सला गेलाय किंवा कॉमर्सला घेतलं म्हणून कॉमर्सला गेला. तर असं करू नये किंवा असं तुम्हाला तुम्ही कोणाच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका. म्हणजे जसं की मित्रावर, की मित्र गेला म्हणून मी पण गेलो किंवा घरचे म्हणतात घरच्यांनी सांगितले की हेच करायचंय. हां, घरच्यांचं जरूर ऐका, पण दबावापोटी कुठला निर्णय घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही स्ट्रीम निवडताना या वरील ज्या सर्व गोष्टी आहेत, की वरील ज्या सर्व गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा आणि त्यामधूनच काय करा स्ट्रीम निवडा जेणेकरून तुम्हाला पुढे अडचणी येणार नाहीत किंवा तुम्ही तुमची पुढे वर्ष वाया जाणार नाही. त्यानंतर करिअर निवडताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे. ओके. पाठीमागेही आपण बघितलेलं आहे की करिअर निवडत असताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत तर फक्त पगार पाहून करिअर निवडू नका. की बरेच विद्यार्थी काय करतात की असं अमुक अमुक आमचं पाहुणा आहे आणि त्याने असं केलेलं आहे आणि त्याला एवढा पगार आहे. पण तेच होणार किंवा तेच करणार. सगळ्यात महत्वाचं इथं काय आहे की करिअर निवडताना ज्या आत्ताच पाठीमागे आपण ज्या बघितलेल्या आहेत गोष्टी त्याचा विचार करा जेणेकरून तुमचं करिअर काय होईल छान होईल किंवा करिअर जे काय आहे लॉंग टर्म साठी आहे. करिअर निवडताना फक्त पगार पाहून करिअर निवडू नका किंवा सोशल मीडियावरून पाहून निर्णय घेऊ नका. ओके. सोशल मीडियामध्ये बरेच सारे व्हिडिओज येतात, बऱ्याच साऱ्या गोष्टी येतात आणि त्यावरून तुम्ही काय करता एखादं करिअर चॉईस करता. तर हे करत असताना तुम्ही आधी स्वतःची क्षमता ओळखा, तुमची आवड ओळखा, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे ओळखा आणि त्यानुसार तुम्ही करिअर निवडा. त्यामुळे फक्त पगार पाहून तुम्ही करिअर निवडू नका किंवा सोशल मीडियावर पाहून निर्णय घेऊ नका. स्वतःची क्षमता ओळखल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय, मोठा निर्णय हा घेऊ नका. त्या चुका जर टाळण्यात तुम्ही काय शकता
तुम्ही योग्य करिअर निवडून त्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यानंतर लास्ट आहे मित्रांनो, की याच्यातून निष्कर्ष काय निघतो? मित्रांनो, 10वी नंतर प्रत्येक पर्याय चांगला आहे. मी मगाशीही म्हटलेलं आहे, 10वी नंतर प्रत्येक पर्याय हा काय आहे? चांगला आहे. फक्त तो तुमच्यासाठी योग्य असला पाहिजे. ओके. फक्त तो तुमच्यासाठी काय आहे? योग्य असला पाहिजे आणि तुमच्यासाठी योग्य कसा आहे, हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, ओके, म्हणजे तुम्ही जो निर्णय घेताय हा तुमच्यासाठी योग्य आहे का नाही हे तुम्हाला कसं कळणार? तर याच्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. ओके, मी एक एज्युकेशनल करिअर काउन्सिलर आहे. जर तुम्हाला काही शंका असतील किंवा काय तुम्हाला गोष्टी निर्णय घेत असताना निर्णय घेता येत नसेल, तुम्हाला काही गोष्टींमुळे किंवा काही गोष्टी माहीत नसतील, तर तुम्ही जरूर माझ्याशी संपर्क साधा. सगळ्यात महत्वाचं काय आहे, स्वतःची आवड ओळख. ओके. तर बऱ्याच जणांना स्वतःची आवड काय हे बी कळत नाही. ओके. त्यासाठी तुम्हाला पाठीमागचा व्हिडिओ बघावा लागेल. त्यामध्ये मी मेन्शन केलं आहे की तुम्ही स्वतःची आवड कशी ओळखली पाहिजे. तर त्यानंतर बघा की मित्रांनो, योग्य मार्गदर्शन घ्यावं लागेल तुम्हाला. योग्य काउन्सिलरकडे जाणं गरजेचं आहे. योग्य काउन्सिलर निवडून की त्या काउन्सिलरने तुमच्या वेगवेगळ्या टेस्ट घेऊन, जसे इंटरेस्ट टेस्ट असेल, IQ टेस्ट असेल, भरपूर साऱ्या टेस्ट आहेत ज्याच्या मार्फत ती काउन्सिलर तुमच्या वेगवेगळ्या टेस्ट घेतील आणि तुमचे टॉपचे जे काही क्वालिटीज आहेत त्या तुम्हाला सांगतील आणि त्यावरून तुम्ही काय करू शकता, निर्णय घेऊ शकता किंवा त्याचबरोबर स्वतःची आवड ओळखून योग्य मार्गदर्शन घेऊन किंवा मेहनत करूनच तुम्ही काय करा, तुमचं क्षेत्र आहे किंवा करिअर जे आहे ते निवडा. यश नक्कीच तुमचं आहे. ओके. काय आहे, यश हे नक्कीच तुमचं आहे. फक्त काय करायचं आपल्याला, योग्य पर्याय तुमच्यासाठी कोणता हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यानंतर बघा की महत्वाचं काय आहे, जर शिक्षण घेतलं तरच तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी मिळतील, भरपूर सारं नॉलेज भेटेल. ओके. म्हणजे शिक्षण हीच खरी काय आहे, ताकद आहे. तुमचं आयुष्य काय होऊ शकते हे बदलू शकते. शिक्षण हीच खरी ताकद आहे, जी आयुष्य बदलू शकते. त्यामुळे योग्य निर्णय घ्या 10वी नंतर, योग्य करिअर चूज करा आणि त्या करिअरमध्ये खूप सारे मेडल घ्या. जेणेकरून तुम्ही त्या करिअरमध्ये तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये टॉप असू शकता किंवा तुम्ही तुमचं करिअर जे आहे ते एकदम छान असं बनवू शकता आणि जेणेकरून तुम्ही भरपूर सारे अजून त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की फायनान्शियल फायनान्शियली पण तुम्ही स्ट्रॉंग होऊ शकता. ओके. म्हणजे या सर्व बऱ्याच साऱ्या गोष्टींचा विचार करा, काउन्सिलरची मदत घ्या, योग्य काउन्सिलरची मदत घ्या आणि तुम्ही तुमचा निर्णय घ्या की 10वी नंतर तुम्हाला कोणती स्ट्रीम घ्यायची. धन्यवाद. हा व्हिडिओ सराव पाहिल्यानंतर अं, आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा किंवा काय तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये माझ्यापर्यंत नक्कीच कळवा. धन्यवाद.